नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज झणझणीत अशी डुबुक वड्याची भाजी बनवणार आहे। घरामध्ये जर भाजीला काही जर नसेल ना, अशा पद्धतीने आपण घरामधल्या साहित्यामध्ये आपण भाजी बनवू शकतो डुबुक वड्याची। मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आणि मी इथं हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता असा बारीक पद्धतीने। त्याच्यात घातले लसूण, जिरे, मीठ आपल्याला हे अशा पद्धतीने घालायचा। तुम्हाला जर हिरवी मिरचीचा ठेचा जर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटचा पण वापर करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, मळून घ्यायचे। आपल्याला हे पीठ आहे ना घट्ट नाही ठेवायचं, पातळ मळून घ्यायचं अशा पद्धतीने। थोडं थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये अशा घिटुळ्या नाही राहिल्या पाहिजे। अशा पद्धतीने जर डुबुक वड्याची भाजी बनवली ना खूप मस्त होते। कारण की आपल्याला पीठ पातळ का करायचं, कारण की आपण डुबुक वड्या त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत। शिजल्यानंतर त्या अशा निब्बर होऊ नयेत म्हणून आपल्याला पीठ पातळ करून घ्यायचं। पातळ पीठ जर केलं ना आपल्या मऊ होतात डुबुक वड्या। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आणि आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊ। मी इथं पॅन गरम करायला ठेवलाय, आपण मसाले भाजून घेऊया। मी इथे घेतलेली आहे थोडीशी डाळ, आपण थोडंसं तेल घालून घेऊ आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची। डाळीचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण इथं थोडेसे धने घेतलेले आहेत, ते धने पण त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे। आपण ही मसाला असा खरपूस भाजून घेतला ना लाल कलर होईपर्यंत, तर इथं आपली भाजी ना खूप मस्त होते। आपल्याला मसाला असा कच्चा नाही ठेवायचा। खोबरं पण आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून। सर्व मसाले आहेत ना अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे। मी इथं थोडीशी बाजरी घेतलेली आहे। बाजरी जर घातली ना अशी भाजीमध्ये, भाजी आपली घट्ट होते आणि खायला पण मस्त लागते। आपण ते एसूर बनवत नाहीत का त्या पद्धतीने अशा मसाल्यामध्ये जर बाजरी घातली ना खूप भारी होते डुबुक वड्याची भाजी। अशा पद्धतीने आता आपण घेणार आहोत एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कट करून उभ्या साईजच्या आकाराचा, आणि हे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने। आपला कांदा पण कलर चेंज होईपर्यंत इथं परतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 10-12 अद्रकचे काप करून घेतले, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि इथं लसूण पण घेतलेला आहे, लसूण त्याच्यात घालून घ्यायचा। अशा पद्धतीने ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय। आणि मी इथं टोमॅटो घेतलं होतं, टोमॅटो पण आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित। आपलं इथं वाटण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता आपण ते इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय, आपण त्याच्यामध्ये बारीक करून घेऊ। अशा पद्धतीने घेतलेली कोथिंबीर घालायची। मस्त असं मी इथं मसाला आपला इथं बारीक करून घेतलाय। आता आपण भाजी करून घेऊ। मी इथं कढई गरम करायला ठेवली, आपण त्याच्यामध्ये 2 उबळ तेल घालून घेणार आहोत अशा पद्धतीने। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक कढीपत्ता, एक दालचिनीचा तुकडा आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडे जिरे
आणि थोडीशी हळद घालून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते पण आपण याच्यामध्ये असं तेलामध्ये घालून परतून घ्यायचं. आपल्याला ते आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. मी इथं घेतले आहे लाल तिखट 1 चमचा, घरगुती मसाला 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि इथं चिकन मसाला घेतला. आता हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता पाणी घालून घेऊ. आपण पाणी घालून घेऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला डुबुकवड्या त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. आता आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं, आपण परत चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये ना डुबुकवड्या अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व आपल्याला सोडून घ्यायच्या. आपल्या इथं डुबुकवड्या सोडून झालेल्या आहेत. मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला हे आहेत ना मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं आपली भाजी शिजून घ्यायची. आपली इथं तयार झालेली आहे डुबुकवड्याची भाजी. आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. कशी वाटली माझी डुबुकवड्याची भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.